नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि जाणकार श्रोते, आज मी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी इथे उभे आहे. आजच्या प्रमुख वक्त्या ज्या आहेत त्या सौ रेखा संजय मुंदडा, धुळे, महाराष्ट्र, कथाकथनकार आहेत. गेली 35 वर्षापासून कथाकथनाचे 1111 कार्यक्रम संपूर्ण भारत देश तसंच कॅनडा, लंडन, सिंगापूर येथे संपन्न झाले आहेत. फक्त भारत देशात नाही तर पूर्ण विदेशामध्ये, आणि ही खरंच मॅडम गौरवास्पद बाब आहे. तसंच स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, जे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत अयोध्या श्रीराम मंदिराचे, तर त्यांनी स्थापित केलेल्या गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. गीता परिवाराच्या माध्यमातून देशभरात जे बालसंस्कार शिबिर घेतले जातात त्यामध्ये मॅडमचा खूप बहुमोल वाटा आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कथाकथन कार्यक्रम घेतलेले आहेत. म्हणजे मॅडम मला खरंच हे वेगळेपण जाणवलं, कारण का कोरोना काळामध्ये आम्ही शिक्षकांनी ऑनलाईन तास अवश्य घेतलेत, पण जी काही तुम्ही कार्यशाळा घेतलेली आहे, मी एक व्हिडिओ पाहिला, तो खरंच प्रेरणादायी होता की आणि त्याची गरज होती विद्यार्थ्यांना त्यावेळेस, आणि त्यामुळं हा जो कथाकथनाचा कार्यक्रम होता त्यांचा तो देखील ऑनलाईनमध्ये खूप गाजलेला आहे. तसंच कथाकथनाचे अनेक वर्कशॉप त्यांनी घेतलेले आहेत. इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की महाविद्यालयीन जीवनात त्यांनी बास्केटबॉल स्टेट प्लेयर लेवलला त्या गेलेल्या आहे. म्हणजे खरंच मॅडमकडं बघून वाटतं की शरीरमाद्य खलु धर्मसाधनम, म्हणजे आपल्या कथाकथनाला जसं त्यांनी जेवढं वेटेज दिलेलं आहे त्याच पद्धतीने जी काही आपली शरीराची काळजी ती पण त्यांनी घेतलेली दिसतेच आहे. तसंच तरुण भारत वर्तमानपत्रातर्फे श्रीमती महाराष्ट्र पुरस्कार, लोकमत वर्तमानपत्रातर्फे संस्कृती गंगा पुरस्कार, उदयपूरमधील माहेश्वरी महिला संघटनात मानसी पुरस्कार, अखिल भारतीय मध्य प्रदेश नाट्य परिषदेतर्फे मुलुंड नाट्य संमेलनात सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व श्रोत्यांनो आज आपल्याला लाभलेलं आहे, आणि खरंच असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आपण बघतोय अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया कर्तृत्व गाजवत आहेत, उंच भरारी घेत आहेत. त्यामुळे मॅडमकडं बघून मगाशीपासून मी मॅडमचं निरीक्षण करते. मॅडम एक सुंदर संस्कृत श्लोक मला सुचलेला आहे तुमच्यासाठी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वाः सत्राः अफलाः क्रिया. जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो तिथे सर्व क्रिया ह्या अतिवेगाने होत असतात, आणि खरंच मॅडमच्या व्यक्तिमत्वातनंच आपल्याला हे जाणवत आहे. आणि त्यामुळं आता जास्त न वेळ घालवता मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे स्थानापन्न व्हावे, आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो कार्यक्रम सादर करण्यासाठी मी रेखा मॅडमना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. इचलकरंजीच्या मनोरंजन ह्या मंडळातर्फे आणि शिवाय श्री दगडूलालजी मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी ह्या तिन्ही संस्थांनी मला इथे कथाकथनाच्या साठी आमंत्रित केलं. त्यांचं मनापासून आभार मानते. कथाकथनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना एक कविता मी आत्तापर्यंत आवर्जून बोलते, हिंदीत असली तरी, कारण मला असं वाटतं की ती कविता थोडीशी प्रेरणादायी आहे आणि मनोरंजनाबरोबर थोडं प्रबोधन पण व्हावं अशी या व्याख्यानमालेची एक इच्छा असावी आहे. म्हणून मी ती कविता सादर करते आणि माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. कविता अशी आहे. एक साहस कथा जिसे संयम कहे, साहस कहे या व्यथा. एक तालाब के किनारे की इमारत को लग गई आग, मच गई हलचल और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डालना शुरू किया, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को निकालना शुरू किया. हर एक ने वो किया जो था उनकी पहुँच में. जो था उनकी पहुँच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तभी उसी पेड़ के कौवे ने मुस्कुराते हुए कहा. दांभिक वृत्ती, राजकारणातलं नाही म्हणायचं आहे मला, दांभिक वृत्तीचे लोक समाजातले. तभी उसी पेड़ के कौवे ने मुस्कुराते हुए कहा, चिड़िया बहन तेरा यह प्रयत्न व्यर्थ है. तू सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है, पत्तों की बाट से पहाड़ तोल रही है. तेरी चोंच में जितना भी पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तेरी चोंच में जितना भी पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तभी चिड़िया ने दिया जवाब,
तभी चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई मैं ये सब जानती हूँ, मेरे भाई मैं ये सब जानती हूँ, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन एक बात अच्छी तरह से मानती हूँ, एक बात अच्छी तरह से मानती हूँ, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में आएगा। आणि बस मला एवढं सांगायचं असतं, आपल्या देशाची आता जी स्थिती आहे त्याच्यात आपल्याला जे शक्य आहे ती मदत देशासाठी करत राहा. आग बुझाने वालों में अपना नाम आएगा ही आएगा. माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. माझे गुरु वपू काळे यांची पहिली कथा आकाश. बेल वाजली, दरवाजा उघडला. 2 पावलं मागं सरकले आणि समोरच्या व्यक्तीकडे भारावून बघत राहिले, कारण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अत्यंत जबरदस्त. सर्वात मुख्य म्हणजे त्या व्यक्तीची उंची आणि मला आवडतात तसे त्याचे सरळ खांदे. आता तुम्ही मला वेडी म्हणाल, पण मला असले घसरलेले खांदे असलेले पुरुष अजिबात आवडत नाहीत. वस्तूंना, झाडांना, माणसांना उंची असायला हवी, पुरुषांचे खांदे सरळ असायला हवेत. बराच वेळ ती व्यक्ती माझ्याकडे बघत होती, मीही बघत होते, पण ओळख काही पटेना. शेवटी कोणीतरी बोलायला सुरुवात केली पाहिजे म्हणून त्या व्यक्तीनेच बोलायला सुरुवात केली. तुम्ही कितीही ओळखण्याचा प्रयत्न केलात तरी ओळखू शकणार नाही. मी इथे पहिल्यांदा येतो आहे. माझं नाव देवेंद्र चितळे. मी आत येऊ शकतो का? तेव्हा कुठे मी भानावर आले. हो हो, या ना, या आत या. देवेंद्र चितळे आत आले. सुरुवातीला सांगितलं, नावावरून काही बोध होत नव्हता, पण आपल्याकडे पहिल्यांदाच आली ती व्यक्ती, चहा कॉफीचं विचारलं पाहिजे म्हणून विचारलं, आपल्याला काय घ्यायला आवडेल? नाही प्लीज, तुम्ही चहा कॉफीच्या भानगडीत पडू नका. मी इथं ज्या कामासाठी आलो आहे ते संपून दुसऱ्या मिनिटात बाहेर पडणार आहे. वा, असं कसं? आपल्याकडे एखादी व्यक्ती पहिल्यांदा आली तर तिला चहा कॉफीचं विचारलं पाहिजे असं बाबांनी मला लहानपणीच सांगितलं आहे. खरंच सांगा ना, तुम्हाला काय घ्यायला आवडेल? नाहीतर असं करूयात का, आयडिया, असं म्हणत मी दाराकडे धावले, पायात चपला अडकवल्या आणि घाईघाईने म्हणाले, तुम्ही 5 मिनटं थांबा, मी 10 मिनिटात आले. देवेंद्र चितळे जरा गोंधळले, गडबडले, मीही गडबडले. तुम्ही माझ्यासाठी काही आणायला बाहेर जावं लागणार आहे का? हो, कारण ती वस्तू घरात बनत नाही. ओळखता? 3 चान्सेस. उसाचा रस? उसाचा रस नाही, हां, दुसरा चान्स. आईस्क्रीम? नाही नाही, हां, आईस्क्रीम घरी बनवता येतं, पण मला नाही आवडत. कितीही खाल्लं तरी पाणी प्यावं लागतं. आता तिसरा चान्स. कोल्ड्रिंक? नाही नाही, ते तर प्यायचंच नाही हो. आता तुम्ही हरलात, मी येईस्तोवर तुम्हाला इथे थांबलंच पाहिजे. असं म्हणत मी धावले, वेड्यासारखी रस्त्यावर धावले. कोपऱ्यावर एक बर्फाची गाडी उभी होती. त्या गाडीवाल्याकडनं असे मस्त 2 गोळे तयार करून घेतले. त्याला सांगितलं, मस्त असं 2-3 सरबतात बुडवून दे. ते बर्फाचे गोळे घेऊन मी घाईघाईने वर आले. माझ्या हातातल्या वस्तूंकडे देवेंद्र चितळे पाहत होते, मी लक्षच दिलं नाही. खरं सांगू का, मला ही गोष्ट खूप आवडते, पण पटकन कोणी आलेल्यांना मी तुम्हाला बर्फाचा गोळा आणू का असं पटकन विचारता येत नाही, म्हणून मी घेऊन आले. आवडतो ना तुम्हाला? करणार काय, मुकाट्याने हातात घेतला. पहिलाच घोट घेतला. मस्त आहे की नाही? खरं सांगू का, लहानपणाच्या पुष्कळशा गोष्टी मोठेपणी कराव्याशा वाटतात. म्हणजे असं बर्फाच्या गाडीवर उभं राहून बर्फाचा गोळा खाणं. पण लोक काय म्हणतील म्हणून ते करता येत नाही. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीची वस्तू चाखायला मिळते, होय की नाही? मान्य केलं पाहिजे बुवा, दुसरं काय करणार. आम्ही दोघंही तल्लीन होऊन बर्फाचा गोळा खात होतो. काड्या फेकून दिल्या. पाणी आणू? हो चालेल. मी स्वयंपाकघरात आले. आमच्याकडे 3 डोअर्सचा असा एक उंच फ्रीज आहे. आता तुम्ही मला म्हणाल, माझा आणि रमाकांतचा दोघांचा संसार आम्हाला एवढा उंच मोठा फ्रीज कशाला लागतो आहे? पण मी सांगितलं ना, मला उंच वस्तू आवडतात म्हणून अट्टहासाने घेतलेला. त्या फ्रीजकडे बघितल्यावर माझ्या डोक्यात विचार आला, समजा ह्या फ्रीजवर आपण टुनकन उडी मारून बसलो तर? ते कोण? देवेंद्र चितळे.
मी अजून बाहेर का येत नाही हे बघण्यासाठी आत येणार आणि मला फ्रीजवर बसलेली बघणार आणि म्हणणार मार्वलस मार्वलस MARVELLOUS. शाळेत असताना स्पेलिंग चुकलं होतं. मास्तरांनी 200 वेळा लिहायला लावलं. एक स्पेलिंग 200 वेळा लिहायचा कंटाळा येतो नाही का? तेव्हा वाटायचं बरं का, सरळ 4 कार्बन कॉप्या घालाव्या आणि 50 वेळा तो शब्द लिहावा. किती वेळी मी क्षणाक्षणाला हरवते. फ्रीजचं दार उघडलं, पाण्याची बाटली काढली, गालाला लावली, मस्त वाटलं गार. ग्लासात पाणी ओतून बाहेर आले तर ते देवेंद्र चितळे खिडकीतून समोर बघत होते. एकदा वाटलं बरं का, हळूच आवाज न करता त्यांच्या पाठी जावं आणि त्यांच्या मानेला गार पाण्याचा चटका द्यावा. पण तेवढ्यात त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. आमच्या या खिडकीतनं की नाही खूप गमती जमती बघायला मिळतात, पण खरी गंमत बघायची असेल ना तर दुपारी 4 वाजता यायला हवं. 4 वाजता काय होतं की सूर्याची किरणं समोरच्या इमारतीवर पडतात आणि दुसऱ्या मजल्यावर डावीकडून 8वी खिडकी, तिथे अष्टपुत्रे आजोबा असे खिडकीला पाठ करून बसतात. त्यांना की नाही असं मस्तपैकी विमनं घासलेलं स्टेनलेस स्टीलचं टक्कल आहे. देवेंद्र चितळे जरा जोरातच हसले. एवढं हसायला काय झालं? नाही, टक्कल ह्या विषयावर मी अनेक विशेषणं ऐकली, पण हे असं विमनं घासलेलं स्टेनलेस स्टीलचं टक्कल पहिल्यांदाच ऐकतोय. आणि ते हसायला लागले. अहो खरंच त्या टकलावर सूर्याची किरणं पडली ना की त्याचा कवडसा आपल्या इमारतीवर पडतो. देवेंद्र चितळे हसायला लागले. हसत हसत सोफ्यावर बसले, आपली बॅग काढली. मी पटकन म्हणाले, अहो तुमचं दप्तर किती छान आहे. काही म्हणालात? दप्तर छान आहे. याला ब्रीफकेस म्हणतात. मला माहिती आहे, पण मी याला दप्तरच म्हणते. रमाकांत पण असाच चिडायचा बरं का, दप्तर काय म्हणते खेडवळसारखं, ब्रीफकेस म्हण. पण रमाकांत चिडायचा ना म्हणून मी दप्तरच म्हणते. तुम्हाला पण नाही आवडला ना हा शब्द? देवेंद्र चितळे जरा गंभीर झाले. मी ताईंकडून आलो आहे. ताईंकडून? हां, आईकडून. मी ताईंकडून आलो आहे. अहो तेच, लग्न झाल्यावर त्यांनी मला इतकं मुलीसारखं ठेवलं आहे ना, म्हणून मी त्यांना आईच म्हणते. आईंनी तुमच्यासाठी एक पत्र पाठवलं आहे. हो, पत्र? गावातल्या गावात? कमाल आहे आईची, फोन करून कळवायलाच हवं. नाही नाही, तुम्ही थांबा, जस्ट अ मिनिट. मी जे काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या. आणि हे पत्र त्यांनी मला तुम्हाला द्यायला सांगितलं आहे, तेवढ्यासाठी मी इथं आलो आहे. त्यांनी एक पाकीट माझ्या हातावर ठेवलं. हे काय? ताईंनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे महिनाभराच्या आत हा फ्लॅट खाली करून देण्यासाठी. हे ऐकल्यानंतर माझ्या हातापायातलं त्राणच गेलं. नाही म्हणजे अहो चितळे, हे कसं शक्य आहे? जेव्हा रमाकांत हार्ट अटॅकने गेले ना तेव्हाच मी आईंना म्हटलं, एवढा मोठा 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मला काय करायचा आहे, मी वाळकेश्वरच्या बंगल्यावर येते. तेव्हा नाही म्हणाल्या. आणि आता मारे नोटीस. हां, ते काय आहेत, 2-3 त्यांचे पार्टनर आहे ना, त्यांच्या समाधानासाठी हे कागदोपत्री काही करावं लागत असेल. नाहीतर आई मला असं कधीच करू शकणार नाही. मी तुम्हाला खरंच सांगते, आईंनी मला एवढं जीव लावला आहे, पोटच्या पोरीप्रमाणे माया लावली हो. त्या जेव्हा मला पहिल्यांदा बघायला आल्या ना आमच्या गावी, मला काय माहिती त्या मला बघायला येणार आहे. मी आपली चिंचेच्या झाडावर चढलेले, चिंचा गोळा करत होते. बाबा तर मला सरडाच म्हणायचे बरं का, कितीही उंचावर गेले तरी खाली पडत नाही म्हणून. त्या दिवशी बाबांनी मला टाळ्या वाजवून खाली बोलावून घेतलं. ओच्यातल्या चिंचांसकट मी आईंसमोर उभी राहिले. त्यांना विचारलं, हव्यात? त्या म्हणाल्या, तुझ्या सकट हव्यात. तेव्हा मला कळलं की त्या मला बघायला आलेल्या आहेत. आणि मग काय सांगू, लग्न झाल्यावर मी वाळकेश्वरच्या बंगल्यावर आले, माझे तर डोळेच दिपले. तुम्ही पाहिलाय का हो आईंचा तो बंगला वाळकेश्वरचा? ताईंचा बंगला ना? हो तोच. हो पाहिलाय ना. आणि त्या बंगल्याच्या मागे ती उंच उंच झाडं आहेत ती? नाही बुवा, तिथं जायचं कधी काम नाही पडलं. अहो तीच तर खरी गंमत आहे. त्या बंगल्याच्या मागे इतकी उंच झाडं आहेत ना. मला उंच झाडं खूप आवडतात बरं का. म्हणजे माणसांप्रमाणे झाडंसुद्धा अनभिज्ञ असतात आपली उंची किती वाढणार आहे.
एवढंसं पिल्लू किती वाढणार आहे, किती कीर्ती मिळणार आहे, किती नाव होणार आहे, हे जसं माणसाला माहीत नसतं ना, तसंच झाडाला पण आपली उंची किती वाढणार आहे हे कळत नाही. पण काय गंमत असते बघा, खूप उंचीवर गेला की माणूस एकटा पडतो. पण झाडांचं तसं नाही. तो हळूच एक आडवी फांदी काढतो, टुनकन उडी मारून त्याला झोका घेता येईल अशी. आणि मी आईंना सांगितलं की अशा झाडाला झोपाळा टांगलेला मला खूप आवडेल. आणि काय सांगू, संध्याकाळच्या आत तिथे झोपाळा लागलेला. मग मी 2 दिवस झोपाळ्यावरच. रमाकांतने हाक मारली तरीही उतरले नाही, आईंनी हाक मारली तरीही उतरले नाही. शाळेत असताना शुक्ल सरांनी आम्हाला निबंध दिला होता, माझा आवडता खेळ. मी झोपाळ्यावरच लिहिला. सरांना इतका आवडला, 10 पैकी 9 मार्क दिले. आणि मला बोलावून सांगितलं, झोपाळ्याचा तुला एक माहीत नसलेला गुणविशेष सांगू का? हो सांगा. झोपाळा हा एकमेव खेळ असा आहे की तो आपल्याला तिन्ही काळांशी बांधून ठेवता येतो. मी नाही समजले. ग वेडाबाई, झोपाळा असा मागे गेला की भूतकाळ, जमिनीशी समांतर आला की वर्तमान काळ, आणि पुढे झेपावला की भविष्यकाळ. तेवढ्यापासून मला झोपाळा आणखीनच आवडायला लागला. मी तुम्हाला गंमत सांगते ह्या मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, प्लीज बी सिरियस. ही वकिलांकडून आलेली नोटीस आहे महिनाभराच्या आत हा फ्लॅट खाली करून देण्यासाठी. मी सुद्धा माझ्या मनाविरुद्ध आलो आहे, नाईलाजाने आलो आहे, कर्तव्याच्या भावनेने आलो आहे. हे करताना माझ्या वडिलांशी आईशी थोडीशी शाब्दिक चकमक झाली. आईने समजूत घातली. वडिलांना मी बजावत होतो, एवढा मोठा वाळकेश्वरचा बंगला असताना ह्या ताईंना ह्या फ्लॅटची काय गरज. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पतीच्या निधनानंतर ह्या बाईंनी त्यांचाच व्यवसाय इतका वाढवला आहे की आता फॉरेन कोलॅबरेशन सुरू झालं आहे. परदेशातली पाहुणे येतात, त्यांचा इतर हॉटेलमध्ये खर्च न करता या फ्लॅटमध्ये सगळ्या सोयी तरतुदी करून द्याव्यात, आणि तेवढ्यासाठी त्यांना हा फ्लॅट खाली करून हवा आहे. हत्तीच्या, आईंनी मला फोन केला असता तरी 1 सेकंदात मी फ्लॅट खाली करून दिला असता. आता ते मी कसं सांगणार. स्वतःवर प्रसंग आल्याशिवाय माणसं ओळखता येत नाही. नाही तुम्ही मला असं माझ्यावर प्रसंग आला आहे, मला माणसं ओळखता येत नाही असं काही सांगू नका. आईंबद्दल तर अजिबात बोलू नका. अहो, मी तुम्हाला खरंच सांगते, किती जीव लावायच्या त्या मला किती लावतात ते किती सांगू तुम्हाला. मी लग्न झालं, मी एकदा आईंना म्हटलं मला समुद्र बघायचा आहे. आईंनी ताबडतोब शोफरला बोलावून घेतलं आणि सांगितलं, हिला चौपाटीवर घेऊन जा. चौपाटीवर मी अथांग समुद्र बघत होते आणि लक्षात आलं एक बँड पथक छानपैकी बँड वाजवत आहे. मी त्या बँडवाल्यांकडेच बघत राहिले बरं का, कारण का त्या बँडवाल्यांचे खांदे असे सरळ आणि चौकोनी होते. मी त्या बँडवाल्यांकडे बघत राहिले, वेळेचं भान राहिलं नाही. 1.5-2 तास झालं आहे. मग शोफर म्हणाला, ताई आपण निघायला हवं, फार अंधार पडतो आहे, उशीर झाला आहे. तेव्हा कुठे मी भानावर आले. घरी आल्यावर आई मला एका शब्दाने रागवल्या नाही बरं का. फक्त शोफरला म्हणाला, अरे बाबा, ती वेडी पोरगी खेडेगावातनं आलेली, शहरातली प्रत्येक गोष्ट तिला नवलाईची वाटणार, तिला वेळेचं भान नसणार. पण तुला माहीत होतं ना मला मीटिंग आहे, तिला सांगायचं तसं. पण मला एका शब्दाने नाही रागवल्या त्या. मी रात्री रमाकांना विचारलं सुद्धा, तुम्ही त्या बँडवेलांसारखे असे सरळ चौकोनी खांदे दिसतील असं काही करत का नाही हो. अगं वेडे राधे, ती खांदे काही असे सरळ चौकोनी आधीपासून नसतात. त्यासाठी जे वापरतात त्याला एफोलेट्स म्हणतात. नशीब माझं का नाही तुम्ही बँडवाले का झाला नाही ते विचारलं नाहीस म्हणून. आणि मग नंतर काय गंमत झाली माहिती आहे का. अहो, सकाळी जाग आली ती बँडच्याच आवाजाने, आणि मी बघतच राहिले, कारण की बँडचा आवाज आमच्या बंगल्यातनंच येत होता. मी धावत पळत आहे ती अंगावरची साडी नीट केली, केसांवरनं हात फिरवला, बंगल्याच्या पोर्चमध्ये आले तर बँडचं पथक मस्तपैकी बँड वाजवत होतं आणि मी त्यांच्याकडे बघत बसले होते. तेवढ्यातल्या तेवढ्यात आईने माझ्यासाठी इतकी सोय करून ठेवली. आता तुम्ही सांगा, इतकी चांगली बाई, इतकी सज्जन बाई मला नोटीस कशाला पाठवेल. अहो, पाठवण्याचा प्रश्न नाही, आलेली आहे. हां, आता नोटीस त्यांनी पाठवली आहे, आली आहे, हे सगळं खरं असलं ना तरी लगेच आईंचा फोन येईल, राधे नोटीस पाठवली, सही केली, पण ते आपलं कागदोपत्री बरं का, तुझं माझं तसं काही नाही. नक्की त्यांचा फोन येईल. आणि जर त्यांनी पत्र द्यायचं ठरवलं तर तुम्हीच या, दुपारी 4 वाजता, त्याच्यानंतर नको.
4 नंतर तुम्हाला कुठे जायचं आहे का? नाही हो, मी तुम्हाला सांगितलं ना, समोरची इमारत, 2रा मजला, डावीकडून 8वी खिडकी, अष्टपुत्रे आजोबा, त्यांचं कवडसा पडलेलं पण आज कवडसा पडेल की नाही जरा शंकाच वाटते. पावसाचा रंग आहे ना. तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का हो? मला खूप आवडतं. पावसात भिजल्याशिवाय पावसाचं स्वागत केल्यासारखं वाटतच नाही. मी रमाकांतना म्हटलं मला पावसात भिजायचं आहे. आईंचं लक्ष होतंच. त्या म्हणाल्या गाडी घेऊन जा. मला असं गाडीत बसून पावसाचा आनंद नाही घेता येत. म्हणजे आपण शिष्टासारख्या काचा लावून आत बसायचं आणि तो मुकाट्याने बाहेर कोसळतोय. मग काय अर्थ आहे? मग रमाकांतने एक आयडिया केली. त्याच्याच मित्राची मोटरसायकल काढली. खरंच सांगते, पावसात भिजण्याचा आनंद काय असतो हे रमाकांतला त्या दिवशी पहिल्यांदा समजलं असेल. आणि नंतर काय गंमत झाली माहिती का? तर ते मला कसं माहीत असणार. अहो, गाडी पंक्चर झाली. मग ते मेकॅनिक शोधणं, चाक काढणं, पंक्चर काढणं, पुन्हा लावणं, 1.5 तास गेला. कंटाळा असेल नाही? नाही, मी मजेत होते. कारण काय, मी जिथं उभी होते ना त्या समोरच्या फुटपाथवर एक माणूस एका भैयाकडनं कानातला मळ काढून घेत होता. आणि त्याला अशी तंद्री लागली होती ना, मला आमच्या पाटसकर सरांचीच आठवण आली. पाटसकर सर तसे दिसत होते का? तुम्ही हा असा दिसत होता का, तसा दिसत होता का विचारूच नका. आमच्या पाटसकर सरांचं तर काही सांगूच नका. एवढी मोठी वेताची छडी घेऊन वर्गात यायची. मारकुटे होते? नाही हो, त्यांना पाठीला एक विशिष्ट ठिकाणी खाज यायची. मग तिथपर्यंत हात पोचायचा नाही. मग ती शर्टाची कोटाची कॉलर वर पकडून ती छडी खालीवर करत ते वर्गभर फिरायचे. त्यांनी एके ठिकाणी थांबले आणि डोळे मिटले की आम्ही समजायचो छडीला तिची जागा सापडली. त्यावेळेला त्यांना जी तंद्री लागायची ना, त्या तंद्रीत आणि ह्या तंद्रीत साम्य. एक बघा, रंग वेगळा, रूप वेगळं, वर्ण वेगळं, चेहरा ठेवण वेगळी, पण तंद्रीत साम्य असतं बरं का. पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची दिंडी पाहिली कधी? नाही बुवा, आम्ही मुंबईकर, आम्हाला तो प्रसंग कधी आला नाही. अहो, तेच सांगते. अहो, विठ्ठल नामाचा एक भाव जो त्यांच्या चेहऱ्यावर असतो ना, लाखोने येणाऱ्या भाविकांच्या, त्यांना एक तंद्रीच असते विठ्ठल नामाची. सगळे एकसारखे दिसतात. ते जाऊ दे, दूरदर्शनवरचं समूहगान कधी पाहिलं आहे? ठोकळ्यासारखे उभे असतात ते. मी हे बोलते आणि देवेंद्र चितळे घड्याळाकडे बघतायत. सॉरी हां, माझ्यामुळे तुम्हाला उशीर होतो आहे का? तुम्ही एक काम करा, तुम्ही ही नोटीस माझ्या हातात देऊ नका. मी आत्ताच आईंना फोन करते. ह्या नोटीसचा आत्ताच सोक्षमोक्ष लागून जाईल. देवेंद्र चितळे नाही नाही म्हणत होते, तरी मी फोन लावला. तिकडून उचलला गेला. आई, मी बोलते. कोण, राधा का? हो. देवेंद्र चितळे तिकडे आलाय? मगाशीच. नोटीसवर सही केलीस? आई, कशाला हे नोटीस वगैरे? हे बघ, इथून पुढे मला आई म्हणायचं नाही. रमाकांत गेला, तुझं माझं नातं संपलं. मुकाट्याने सही कर आणि फ्लॅट खाली करून दे. आई, काय बोलताय हे? जे बोलते ते ऐकून घे आणि मुकाट्याने सही कर. तिकडून रिसिव्हर आदळला गेला. माझ्या हातातून गळून पडला. मी मटकन खालीच बसले. तुम्ही माझ्यासमोर आईंना फोन लावला नसता तर बरं झालं असतं नाही का? नाही, मला वाटलं की ह्या प्रकरणाचा लगेचच सोक्षमोक्ष लागेल म्हणून मी फोन लावला. हो, पण आत्तापर्यंत तुम्ही माझ्याशी जे काही बोलत होतात, मला वाटत होतं स्वानंदात मग्न असलेल्या फुलपाखराशी मी बोलतो आहे. पण आत्ताचं तुमचं हे रूप बघून, माफ करा, पण मला असं वाटतं तुमच्यासारख्या मुलींना नेहमीच असं हसत खेळत राहावं. मी कोरडेपणाने म्हणाले, ते कागद द्या, मी सही करते. मी त्या कागदांवर सही केली. सह्या केलेले कागद आपल्या बॅगेत ठेवताना देवेंद्र चितळे मला म्हणाले, मी ताईंकडून आलो आहे, त्यांचा सॉलिसिटर म्हणून. मी मनाविरुद्ध आलो आहे, कारण वडिलांनी मला बजावलं आहे की इतकी वर्ष आईंचा सॉलिसिटर म्हणून मी काम करत होतो, आता हे काम तुला सांभाळायचं आहे, तर त्यांच्या घरगुती भानगडीत नाक खुपसायचं नाही, त्या जे काही म्हणतील तेवढं काम करायचं. पण मी एक सांगतो, ज्या गोष्टीने माणसात वैर निर्माण होईल असली कुठलीही गोष्ट करायला मला आवडत नाही. आणि म्हणूनच मी इथं यायला नाखुश होतो.
पण तरी तुम्ही काळजी करू नका. मला शक्य होईल तेवढी सगळी मदत मी तुम्हाला करीन आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन, जरी हे चांगलं दिसत नसलं तरीही. पण मला एक गोष्ट सांगाल का, मी काय करू शकते? नाही, हा फ्लॅट तुमच्या किंवा रमाकांतच्या नावावर होता? नाही हो, मला काहीच माहिती नाही. आईने इतकं फुलासारखं ठेवलं ना की हा प्रश्न विचारण्याचीच वेळ आली नाही. विचारलाच नाही कधी. पण तुम्ही हे का विचारताय? नाही, हा फ्लॅट तुमच्या किंवा रमाकांतच्या नावावर असेल तर आई तो खाली करून घेऊ शकणार नाही, म्हणून विचारतोय. पण ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला शक्य होईल तेवढी सगळी मदत मी तुम्हाला करणार आहे. देवेंद्र चितळे निघून गेले. मी ताबडतोब गावावरून बाबांना बोलावून घेतलेलं. त्यांनासुद्धा माझ्यासारखाच धक्का बसलेला. कारण आईंनी आम्हाला दिलेली वागणूक एवढी प्रेमाची आणि सन्मानाची होती. मुलगी पसंत आहे म्हटल्यानंतर आमची आर्थिक हालाकीची परिस्थिती बघून लग्नाचा दोन्हीकडचा खर्च त्यांनी केलेला. मी सांगण्याआधी माझी प्रत्येक हौस त्या पुरवायच्या. कधीच मला रागवल्या नाही, कधी चिडल्या नाही. प्रत्येक गोष्ट समजून सांगायच्या. आणि असं अचानक काय झालं आहे त्यांना? 2च दिवस झाले पुन्हा दारात एक अनोळखी व्यक्ती हजर. तिने होऊनच स्वतःची ओळख दिली. माझं नाव ॲडव्होकेट गोखले. देवेंद्र चितळेंनी तुमची केस समजावून सांगितली आहे. त्या नोटीसवर मी हे उत्तर तयार करून आणलं आहे. तुम्ही ह्याच्यावर सही करा. तुमची केस मीच लढवणार आहे. बाबांचा हात दाबत म्हटलं, बाबा कोर्ट कचेऱ्या वगैरे चालायचं हो, वेळ प्रसंगी करावं लागतात, त्याशिवाय पर्याय नसतो. मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुमची केस लढवणार आहे, त्यामुळे तुम्ही अगदी निर्धास्त राहा. या केसमध्ये इतकंच लिहिलेलं आहे की त्या फ्लॅटचे जे काही कागदपत्र असतील, डिपॉझिट, पावत्या, जे काही असेल ते ताबडतोब ताईंनी पाठवून द्यावेत. सगळा शहानिशा केल्यानंतर आम्ही फ्लॅट खाली करून देऊ. बाबांनी सांगितलं म्हणून मी सही केली. आता काय होईल? काही नाही हो. कोण? तुमच्या त्या आई. त्यांना हा फ्लॅट जर लगेचच खाली करून घ्यायचा असेल तर त्या कागदपत्र लगेच पाठवून देतील. पण त्यामुळे त्या कमी ठरू शकतील. कारण हा फ्लॅट तुमच्या किंवा रमाकांतच्या नावावर असेल तर त्या खाली करून घेऊ शकणार नाही. मग त्या कोर्टात जातील आणि तारखांवर तारखा घेऊन केस लांबवतील. म्हणजे त्या आम्हाला रखडवणार. चालायचं हो. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही काही काळजी करू नका. आणि काही प्रसंग येतात आयुष्यात, तोंड दिलं पाहिजे धीराने, एवढंच म्हणेन मी. मला एक सांगा, तुम्ही काही नोकरी बिक्री करता की नाही? नाही हो. अशा घरात येऊन पडले की नोकरी करावी लागली नाही, करावीशी वाटली नाही. पण इथून पुढे आता हे असं चालणार नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल ना? माझं फक्त BA पर्यंतचं शिक्षण झालं आहे. अर्थार्जन करायचं ठरवलं तर मी काय करू हा प्रश्न आहे माझ्यापुढे. तुम्हाला टाईपरायटिंग येतं किंवा शॉर्ट हँड? नाही हो, मला हे काहीच माहीत नाही, काहीच येत नाही. आणि मग गोखलेंनी दिलेल्या एका टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटच्या पत्त्यावर आम्ही गेलो. टाईपरायटिंगचा क्लास लावला. पहिल्याच दिवशी त्या टाईपरायटरच्या कीबोर्डवर बोटं फिरली, रमाकांतची आठवण आली. बेचैन झाले. रमाकांत असता तर. आणि त्याच वेळेला आईंनी माझे आणि देवेंद्र चितळेचे संबंध आहेत अशा बातम्या उठवल्या. मग मी खवळले, चिडले. लवकरात लवकर ह्या कलेत पारंगत व्हायचं, पायावर उभं राहायचं आणि आईला टक्कर द्यायची हा विचार माझ्या मनात प्रबळ व्हायला लागला. पण टायपिंगचा 1 तासाचाच क्लास आणि प्रत्येक दिवशी मनाशी असलेला टाईपरायटरच हाताशी येईल असंही नव्हतं. आणि एके दिवशी गोखले घरी आले. येताना त्यांनी एक मोठा बॉक्स आणलेला. काय आणलं गोखले? टाईपरायटर आणला आहे तुमच्यासाठी. माय गुडनेस गोखले, किती मोठं ओझं टाकताय तुम्ही माझ्यावर. काय ओझं बिझं नाही हो. माझ्या मित्राची टाईपरायटिंगची इन्स्टिट्यूट आहे. पण तुम्ही आता बघतायत कम्प्युटर्स आले, DTP वगैरे. मग एवढे टाईपरायटर त्याला लागत नाही म्हणून मी एक उचलून घेतला आहे. तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. तुमची प्रॅक्टिस झाली की त्याचा त्याला परत करून टाकू. हे पटलं म्हणून टाईपरायटर मी ठेवून घेतला. आणि मग नंतर टायपिंग आणि टायपिंग आणि टायपिंग आणि टायपिंग. हाताची बोटं मनगटं दुखेस्तोवर मी टायपिंग करत राहिले. बाबांकडनं डिक्टेशन घ्यायचं, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करायचा. छान प्रगती झाली असावी.
कारण एकदा गोखलेंनी माझा टाईप केलेला कागद पाहिला, वेळ पाहिला, स्पीड पाहिला, फॅन्टॅस्टिक. आता आपण नोकरी शोधायला हरकत नाही. आणि मग वर्तमानपत्रात जाहिराती शोधायच्या, मुलाखतीसाठी अर्ज द्यायचे, मुलाखत द्यायला जायचं, नोकरी पक्की झाल्याच्या नादात घरी यायचं की दुसऱ्या दिवशी नकाराचं पत्र माझ्या हातात पडायचं. चौकशी करताना समजायचं आईंनी दम देऊन माझी ती नोकरी कॅन्सल केलेली. मग मी आणखीन चिडायचे, खवळायचे. आईंना टक्कर द्यायचा विचार माझ्या मनात जास्तीत जास्त प्रबळ व्हायचा. आणि एके दिवशी गोखलेंनीच बातमी आणली. मी एका कंपनीत कायदेशीर काम पाहतो, त्या कंपनीतच नोकरी आहे, सुरुवातीला 7,000 रुपये पगार, काही दिवसांनी तुमची प्रॅक्टिस वाढली की पगार वाढवतील. मी एकदम खुश झाले. माझी नोकरी सुरू झाली. नोकरीचा तो पहिला पगार हातात घेताना पुन्हा रमाकांतची आठवण आली. रमाकांत असता तर त्याच्या हातावर हा पगार ठेवताना मला किती आनंद झाला असता. किती वेळी मी रमाकांत असता तर ही वेळच आली नसती. माझी रीतसर नोकरी सुरू होती आणि इकडे कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या, केसही सुरू होती. मी एकदा गोखलेंना विचारलं सुद्धा, का हो या अशा तारखांवर तारखा का पडतात हो? ती आमची कोर्टाची कायद्याची प्रोसिजर आहे. आता तुम्ही इतके दिवस झाले येत आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल. हो, पण मला एक समजत नाही, कायद्याचं एक पुस्तक, फिर्यादीचा वकील तेच पुस्तक वाचतो, आरोपीचा वकीलही तेच पुस्तक वाचतो, आणि त्या खुर्चीवर जरा शिष्ट दिसणारी व्यक्ती असते ना, तीही तेच पुस्तक वाचते. मग तिघंही एकाच कायद्याचे वेगवेगळे अर्थ कसे लावतात हो? आमच्यासारख्या वकिलांचं पोट भरावं म्हणून आणि धंदा चालावा म्हणून. अहो पण क्लायंटचा काही विचार? अहो हा विचार तुम्ही करूच नका. तुमच्या केसचा निकाल 1 वर्षात लागला ना तर तुमचं नशीब समजा. हो माहीत आहे मला, कधी कधी बाप फिर्याद करतो आणि न्याय मुलाला मिळतो. हो तुम्ही हे तर मला सांगूच नका. आमच्या कोर्टातलीच गंमत सांगतो. एकदा आमच्या कोर्टामध्ये जो वकील बाप आहे त्याचा मुलगा प्रॅक्टिस करायला लागला आणि तो वकील मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला की अमुक केस तुम्ही 10-15 वर्ष झाली लढवतायत, त्याचा निकाल तुम्हाला लावता आला नाही, आणि मी प्रॅक्टिस सुरू केली, 3 महिन्याच्या आत त्या केसचा निकाल लावून दाखवला. वकील बाप काय म्हणाला माहिती आहे? हो, पण त्याच केसवर तुझं सगळं शिक्षण झालं आहे विसरू नको. आडवाटेने जाण्याचीच कायद्याची प्रथा असावी. म्हणूनच बघा ना, कधी तुम्हाला कोर्टाची इमारत अशी मुख्य रस्त्यावर दिसणार नाही, ती अशी मागल्या बाजूला मधल्या बोळात आडरस्त्यावरच दिसणार. आता हे बघा ना, एवढी मोठी फ्लोरा फाउंटनची बिल्डिंग, पण सगळ्या बँकाच बँका, आणि मागच्या बाजूला हायकोर्टची इमारत. त्याचं एक कारण आहे हो. पहिल्या बँकेत जायचं, खातं साफ करायचं आणि मग कोर्टात जायचं. आमची नोकरी सुरू होती, केसही सुरू होती. बाबांनी जाहीर करून टाकलं की मी काही महिने इथेच राहीन, या केसचा काय निकाल लागतो ते बघूयात, मग सगळं स्थिरस्थावर झालं की एखादी खोली बघूयात, तुला चांगली सोबत मैत्रीण मिळाली की मी गावी चालला जाईन, तोवर मी इथे थांबतो. आणि एके दिवशी न भूतो न भविष्यती असा प्रकार घडला. 7-8 दांडगट माणसं, मी आणि बाबा त्या फ्लॅटमध्ये असताना भराभरा आत शिरली आणि भराभर त्यांनी त्या फ्लॅटचं फर्निचर आवरायला सुरुवात केली. बाबा काही बोलायला गेले तर त्यांना ढकलून दिलं. मी लांब जाऊन उभी राहिले. ती माणसं ते फर्निचर सगळं गोळा करत होती. मी काहीच बोलले नाही, कारण फर्निचर आईंनीच तयार करून दिलेलं होतं, त्याच्यात त्यांचा जीव अडकलाय न्या. पण जेव्हा त्यांनी टाईपरायटरला हात लावला तेव्हा मी त्यांच्या अंगावर ओरडले, हा टाईपरायटर तुम्ही नेता कामा नये, ह्याचा आईंशी काहीच संबंध नाही आहे, हा टाईपरायटर तुम्ही इथेच ठेवला पाहिजे, हा टाईपरायटर नेता कामा नये. मी ओरडते, पण ती दांडगट माणसं माझं कसलं ऐकायला. त्यांनी तो टाईपरायटर नेलाच. मग मी खूप संतापले. ताबडतोब देवेंद्र चितळेंना फोन केला, संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी या. जबरदस्तीने घरात घुसून सामान आवरून नेलेलं आहे. आपण ही केस दाखल करूया. ही क्रिमिनल केस होईल. एकीकडे सिव्हिल केस, एकीकडे क्रिमिनल केस, दोघं चालू द्यात. ह्याचा निकाल लवकर लागेल. रिसिव्हर खाली ठेवता ठेवता बाबांकडे लक्ष गेलं. ते माझ्याकडे असे आव असून बघत होते. काय झालं बाबा? काही नाही बेटा.
एवढीशी होतीस. लग्नाच्या वयाची होईस्तोवर मला असं वाटायचं की तू एवढी भोळी भाबडी निरागस, या स्वार्थी जगात तुझं कसं व्हायचं. आणि ज्या वेळेला तू असं सिव्हिल केस, क्रिमिनल केस अशा काही गप्पा मारते ना, तेव्हा मला असं वाटतं संपूर्ण कायापालट झालेली माझी राधा व्यवहारी पातळीवर आली. त्या धीट राधेचं कौतुक करू की माझी निरागस राधा हरवली त्याचं दुःख करू. काही नाही हो बाबा, वेळप्रसंगी तसं वागावं लागतं, व्हावं लागतं. आमची क्रिमिनल केस पण सुरू झाली आणि एके दिवशी गोखलेंनी बातमी आणली, ताईंना हार्ट अटॅक आला आहे. एके संध्याकाळी चितळे मला घ्यायला आले. मी तुम्हाला आईंकडे घेऊन जायला आलो आहे. मी नाही येणार. असं करू नका. 5-7 दिवस त्या ICCUमध्ये होत्या. आता घरी आणलं म्हटलं ना तरी देखील मॉनिटरही आणलेलं आहे आणि 2-3 कार्डिओलॉजिस्ट त्यांच्या अवतीभोवती आहेत. मी नाही येणार. माझं मन इतकं फाटलं आहे, विटलं आहे ना आईंच्या ह्या सगळ्या स्वभावामुळे. मला नाही जमणार त्यांच्याशी भेटणं आणि बोलणं. तुम्हाला सांगते, एवढ्या जीव लावायच्या त्या मला, एवढं प्रेम करायच्या, मी सांगण्यात आधी माझे लाड करायच्या, हौस पुरवायच्या. आणि अचानक त्यांना काय झालं आहे? त्या माझ्याबद्दल काहीही बातम्या पसरू शकतात, माझे संबंध कुणाशीही जोडू शकतात. मी नाही येणार. तुम्हाला खरं सांगू, मी बंगल्यावर राहत होते ना, तेव्हा आईंनी मला एकदा प्रेशर कुकरकडे लक्ष ठेवायला सांगितलं. त्यांना मीटिंग होती म्हणून. मला तो प्रेशर कुकर नाही आवडत बरं का. कांठाळ्या बसतील अशा शेट्ट्या मारत असतो. आणि त्या दिवशी त्या बेट्याचं काय बिघडलं होतं कुणास ठाऊक. वॉलमधनं असे तांदळाचे दाणे बाहेर यायला लागले आणि वाफेचा फोर्स अशी छतावर गोलाकार नक्षी व्हायला लागली तांदळाची. मी त्या छताकडे बघत होते, नक्षीकडे बघत होते आणि विचार करत होते, असं उलटं बसून कुणाला जेवता येईल. तेवढ्यात आई आत आल्या आणि मला म्हणाल्या, अगं राधे, अशा वेळेला गॅस नाही का बंद करायचा? आणि गॅस बंद केला. त्यावेळेला सुद्धा मला रागवल्या नाही होत्या. आणि या इतक्या बदलल्या कशा मला समजतच नाही आहे. म्हणून मला त्यांना भेटायचं नाही आहे. जाऊ दे हो. फार तर फॉरेनर्सचं ऑब्झर्वेशन करायचं. म्हणजे काय करायचं, एक छानसा पुष्पगुच्छ घेऊन जायचा, फॉर अर्ली रिकव्हरी म्हणत त्यांच्या हातावर ठेवायचा, दुसऱ्या मिनिटाला बाहेर. हे पटलं म्हणून मी जाण्याचा निर्णय घेतला. आईंना भेटण्यासाठी मी बंगल्यात प्रवेश केला, आईंच्या दालनात प्रवेश केला. आणि काय सांगू, मला असं कुशीत घेण्यासाठी आईने माझे दोन्ही हात पसरलेले. बेटा, किती दिवस झाले तुझी वाट बघतीये मी. आणि मी मागचं सगळं विसरले, धावत आईच्या कुशीत शिरले. आईंनी मला असं घट्ट कुशीत घेतलेलं, त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं होतं. पण तेवढ्यात माझं लक्ष कोपऱ्यातला माझ्या टाईपरायटरकडे गेलं. मी जरा स्टिफ झाले. पण आईंमध्ये कशी ताकद आली होती कोणास ठाऊक. त्यांनी मला असं घट्ट कुशीत घेतलेलं. त्या अक्षरशः हमसून हमसून रडत होत्या. आणि मग मीही विरघळले. विरघळणं हीच माझी वृत्ती आहे माझ्या लक्षात आलं. मलाही रडायला यायला लागलं. रडून शांत झाल्यानंतर आईंनी समोरच्या टेबलातला खण उघडायला सांगितला. त्या खणातली एक फाईल काढून माझ्या हातात ठेवली. फाईल मला वाचायला हातात दिली. फाईल उघडली, पहिलं पान बघितलं आणि उडालेच. कोरा करकरीत टाईपरायटर, त्याची पावती माझ्या नावाने होती. दुसरं पान उलटलं, मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीच्या मालकाला आईचं पत्र, राधाला नोकरी द्या, सुरुवातीला 7,000 रुपये पगार द्या आणि या क्षेत्रात ते रुळली की तिचा पगार वाढवा. तिसरं पान उलटलं, तो फ्लॅट कधीचाच माझ्या नावाने केलेला. आता मला काही बोलवेच ना, माझ्या डोळ्यातून संतत धार होती. मुकाट्यानं ती फाईल मी बाबांच्या हातात दिली, त्यांच्याही डोळ्यातून अश्रू. आई, हे सगळं असं होतं तर मग हे कोर्ट कचेरी, नोटिसा, ही नाटकं कशासाठी? मी सुद्धा तुम्हाला एकदा तडजोडीसाठी फोन केला तर तुम्ही मला दम दिलात. माझ्याशी झुंज खेळायची असेल तर सगळी वाडी विकावी लागेल असा सज्जड दम दिला. आणि हे आता सगळं. बाबासाहेब, जे काही केलं त्याला क्षमा करा. पण मी हे का केलं हे तुम्हाला कळलं तर तुम्ही नक्कीच मला क्षमा कराल याची मला खात्री आहे. लग्न होऊन ही पोरगी घरी आली आणि 2 दिवस जेव्हा झोपाळ्यावर बसून राहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिचं वय आयुष्यभर इतकंच राहणार आहे. आणि जेव्हा रमाकांत हार्ट अटॅकने गेला त्यावेळेला माझ्या डोक्यात विचार आला की उद्या मी अशीच अचानक या जगातनं गेले तर? ही एवढी भोळी भाबडी निरागस मुलगी या स्वार्थी जगात, ह्या संधी साधूंच्या जगात हिचं कसं होणार? मला हिला टफ बनवायची होती.
आणि म्हणून मी ही सगळी नाटकं केली. अर्थात आमच्या सगळ्या परीक्षांना ही खरी उतरली हो. आई, हे सगळं ठीक आहे, पण तेवढ्यासाठी तुम्ही माझे आणि देवेंद्रचे संबंध आहेत अशा बातम्या उठवल्यात. अगं वेडाबाई, सुरुवातीला असंच करायचं असतं. ज्या व्यक्तीवर आपला खूप विश्वास आहे ती व्यक्ती उलटली की माणूस चिडतो, खवळतो, इरेला पेटतो. आता माझं ऐकशील? आई, तुमच्या शब्दाबाहेर नाही, नव्हते. लग्न करून टाक. नाही आई, मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही. असं करू नकोस. वैधव्याचं आयुष्य काय असतं हे मी भोगलं आहे. त्या यातना मी भोगल्या आहे आणि त्या यातना विसरण्यासाठी, त्या आठवणी विसरण्यासाठी फक्त काम 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 आणि कामच करत राहिले आणि पुढे पुढे जात राहिले. एक सांगते बेटा, विधवा आणि विधूर यांच्या डोळ्यांसमोर भूतकाळ असतो आणि आपल्या डोळ्यांसमोर जी माणसं असतात ना, त्यांच्या डोळ्यांसमोर भविष्यकाळ असतो. ही माणसं आपल्याला अटॅच असतात, इन्व्हॉल्व नसतात. म्हणून सांगते, वैधव्याचं आयुष्य संपून टाक, लग्न कर. नाही आई, मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. बरं बाई, मला न सोडता एखादं स्थळ मिळालं तर? आई, असलं स्थळ कुठं मिळायला? का? हा देवेंद्र काय वाईट आहे? तुला दुखावलं तर त्याचा कान धरण्याचा अजून मला अधिकार आहे. ते जाऊ दे, तुला आवडतात तसे त्याचे सरळ खांदे आहेत की नाही? आई असं बोलल्या आणि काय सांगू, मी मागचं सगळं विसरले. मला आठवलं बर्फाची गाडी, बर्फाचे गोळे, समोरची इमारत, दुसरा मजला, डावीकडून 8वी खिडकी, अष्टपुत्रे आजोबा, त्यांचं कवडसा पडलेलं टक्कल आठवलं आणि दुसऱ्याच शब्दात सांगते, माझ्या आयुष्याचा झोपाळा भविष्याकडे झेपावला. हे सरांनी असा निरोप दिला आहे, काही झालं तरी तुम्हाला तुमची ट्रेन मिळणार आहे, त्यामुळे कथा चालू देत. दीर्घ कथा होती, पण आता मी थोड्या 2 छोट्या कथा सांगणार आहेत. आता ही दुसरी कथा जी आहे ती ताजमहालवरची आहे. ताजमहाल आपणा सगळ्यांना ठाऊक आहे, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. आणि हा ताजमहाल सम्राट शहाजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज हिच्यासाठी तयार केलेली ती एक सुंदर इमारत, ते स्मारक. पण हा ताजमहाल खऱ्या अर्थानं ज्यानं बांधला, त्या कलाकाराची, त्या कलावंताची व्यथा मी माझ्या या कथेतून साकारते आहे. रणजित देसाई लिखित ताजमहाल. बाईसाहेब, 12 वाजता दरवाजे बंद होतात इथले. पहारेकऱ्याची सूचना कानात घुमली आणि मी दचकून जागी झाले. रात्रीचे 2 वाजून गेले होते. भव्य संगमरवरी ताजमहाल आणि त्याचा अस्मंत दुग्धधवल चांदण्यांच्या रुपेरी मायेनं लोभस दिसत होता. सुरूच्या झाडाला बिलगलेला द्वादशीचा चंद्र मोगरीच्या कळीसारखा हसत होता. पण आता दरवाजे बंद झालेत आणि ते सकाळपर्यंत उघडणार नाही या जाणीवेनं माझ्या मनात व्याकुळतेची पोकळी निर्माण झाली. पहारेकऱ्याची सूचना कानात घुमू लागली. ताजमहालकडे पाहिलं, त्याचे भव्य आणि कातीव मनोरे चंद्रकिरणांचे कोमल पाश माझ्या भोवती टाकून जणू काही मला बद्ध करून टाकीत होते. त्या सौंदर्याच्या महान दौलतीची खैरात माझ्या एकटीवरच होत होती. अनिमिष नेत्रांनी ताजमहालचं सौंदर्य पाहतच राहावंसं वाटलं. पण माझ्या अंतःकरणात एक वेगळीच साथ घुमू लागली. नकळत माझी पावलं पुढं पुढं पडू लागली. पहाटेचा गार वारा अंगाला चाटून गेला, सारकन काटा आला. तोल सावरता येईना म्हणून माझं श्रांत मस्तक एका चौथऱ्यावर विसावलं. तोच ताजच्या अंतर्भागात कुणाची तरी पावलं घुमतायत, जवळजवळ येत आहेत असा भास मला झाला. मी डोळे विस्फारून पाहू लागले. हळूहळू ताजमहालचा दरवाजा उघडला जाऊ लागला. त्या उघड्या दरवाजातून एक उंचीपुरी व्यक्ती संथ संथ पावलं टाकत बाहेर आली. बाहेर येताच तिने ताजमहालकडे अनिमिष नेत्रांनी पाहण्यास सुरुवात केली. मनोऱ्याच्या छायेतूनही त्या व्यक्तीची आकृती माझ्या अंतःकरणावर कोरली गेली. खुरटी दाढी, लांब नाक आणि मानेवर रुळणारे केस, एक गूढ रम्यत्व तिला प्राप्त झालेलं होतं. पण वाऱ्यानं फडफडणारा पायघोळ जगा आणि जरीच्या चढावावरची क्षणभर उजळून जाणारी नक्षी या व्यतिरिक्त इतर कोणतीही जिवंतपणाची चाहूल मला लागेना.
भुताटकीच्या भीतीनं थरथरणाऱ्या माझ्या शिश्वाची काठी फरसबंदावर पडली. त्या शांत गंभीर वातावरणात तो आवाज खूप जोरात घुमला. त्या व्यक्तीनं चमकून माझ्या दिशेनं पाहत विचारलं, "कौन है?" तिची नजर मला दिसत नव्हती तरीही भेदून जात होती. भीतीनं माझी वाचाच बसली. माझ्या दिशेनं येत येत तिनं मला पुन्हा विचारलं, "कौन हा तुम?" मुसाफिर. मी कसं बसं उत्तर दिलं, "मुसाफिर आणि या वेळेला?" असं म्हणत ती व्यक्ती कुस्करलेल्या निशिगंधासारखी खिन्नपणे हसली. क्षणभर आपली दृष्टी ताजकडे टाकली. त्या क्षणभरात तिचा गोरा रेखीव चेहरा उजळून गेला. त्या क्षणदर्शनानं माझी संपूर्ण भीती नष्ट झाली आणि धीर करून मी म्हणाले, चांदण्यातलं ताजमहालचं सौंदर्य पाहत असताना त्या धुंदीत मला झोप कधी लागली हे कळलं नाही. पहारेकऱ्याला मी दिसले नसेन, कारण जाग आली तेव्हा दरवाजे बंद झाले होते आणि मी आत अडकून पडले. माझ्या बोलण्यातील अनुनय त्या व्यक्तीला जाणवला असावा. समजलो मी. भिवू नकोस, आज कैक वर्षांनी तुझ्यासारख्या प्रवाशाशी गाठ पडतीये माझी. तिच्या उर्दू जबानीची मोहिनी काही वेगळीच होती. ताजमहाल आवडला? हो, कितीही पाहिलं तरी समाधान होत नाही. खरं आहे ते. काय काय दिसलं तुला ताजमहालमध्ये? ते आता मी कसं सांगू, मी गोंधळून विचारलं. त्या महान प्रेमकथेचं असामान्य सौंदर्याचं वर्णन मी काय करू? ताज पाहताना मला मृत्यूशय्येला खिळलेली पण प्रीतीच्या दिव्य स्पर्शानं भारावलेली मुमताज उर्फ अर्जुमंद बानू दिसते. तिची मरणकालची दृष्टी मला व्याकुळ करते, व्यथित करते. आपल्या एकनिष्ठ प्रेमाच्या सामर्थ्यानं अश्रूतूनही ताजमहाल उभा करणारा शहाजहान मला आठवतो. धन्य धन्य. ताज पाहताना तुम्हाला शहाजहान आणि मुमताज यांच्या अलौकिक प्रेमाची आठवण होते नाही का? तिच्या बोलण्यातील उपहास मला सहन होईना म्हणून मी पटकन विचारलं, का? त्यात काय खोटं आहे? मुमताजच्या प्रेमाची साक्ष म्हणून तर ताजमहाल उभा आहे साऱ्या जगाला, ठाऊक आहे ते? मूर्ख आहे ते जग. त्यांना ताज पाहताना त्या दोघांच्या अलौकिक प्रेमाची आठवण होते, पण ज्याच्या अंतःकरणाच्या गाभ्यात हे शिल्प स्फुरलं, ज्यानं आपल्या पंचप्राणांच्या ज्योतीनं या सौंदर्याची प्राची उजळली आणि ज्यानं आपल्या अश्रूतून या ताजमहालची मूस ओतली, त्या उस्तादिसाचं नाव माहिती आहे कोणाला? उस्तादिसा कोण होता हा? होता एक वेडा. चराचर सृष्टीच्या सौंदर्यानं देहभान हरपून धुंद होणारा. तेच त्याचं वेड होतं. भव्य सुंदर कोमल असं शिल्प उभारावं ही त्याची तळमळ होती. आणि एके दिवशी त्याने ताजमहालचं स्वप्न पाहिलं. इसाला ताजखेरीज दुसरं काहीही सुचेना. दिवसामागून दिवस जात होते. हळूहळू ताजचा नक्षा आकाराला येत होता. ज्या दिवशी हा नक्षा पूर्ण झाला त्या दिवशी इसाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपलं हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी त्याने अनेक शहा सुलतानांच्या भेटी घेतल्या, पण त्याला लागणाऱ्या अवाढव्य रकमेची कल्पना येताच सर्वांनी आपल्या मानात शरमेनं खाली घातल्या. हिंदुस्थानातल्या शहाजहानच्या वैभवाची, कलासक्तीची गुणवर्णनं ऐकून तो हिंदुस्थानात आला, दिल्लीला. पण नेमकं याच वेळेला मुमताज उर्फ अर्जुमंद बानू बादशाला सोडून गेली होती आणि तिच्या दुःखात, तिच्या विरहात, विरक्तीचं आयुष्य कंठीत बादशाह आग्र्याला राहत होता. इसाची निराशा झाली. त्याला कळलं मुमताजच्या प्रेमाची साक्ष म्हणून सुंदर असं स्मारक उभारण्याची मनीषा शहाजहान बाळगू नये. आपल्या रम्य स्वप्नाची सांगता एका थडग्यासाठी व्हावी हे इसाला रुचलं नाही, पण पर्याय नव्हता. धडधडत्या अंतःकरणानं त्यानं बादशाची भेट घेतली. टाळी वाजवून सेवकांकरवी रेशमी वस्त्रानं झाकलेलं तबक आणण्यात आलं. थरथरत्या हातानं इसानं ते वस्त्र दूर केलं. त्या तबकामध्ये ताजमहालची छोटीशी प्रतिकृती होती. इसा व्याकुळ होऊन बादशाकडे बघत होता. बादशाह त्या प्रतिकृतीकडे बघत होता. तो काही बोलेच ना. बघता बघता त्याचे डोळे भरले. रुद्ध कंठानं तो पुटपुटला, बानू. इसाला मिठी मारत म्हणाला, उस्ताद इसा, धन्य आहेस तू. हे शोधत मी आजवर. आता हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही.
त्यासाठी लागणारा सारा खर्च मी करीन. साऱ्या मोगल सल्तनतीची दौलत मी पणाला लावीन. अर्जुमन बाणूचं स्मारक हे तिच्यासारखं सर्वश्रेष्ठ, एकमेव, अद्वितीय ठरलं पाहिजे. खावंत, मी देखील माझी सारी कला पणाला लावीन, ईसा आनंदानं बोलला. पण त्यासाठी तुला थोडासा त्याग करावा लागेल. खावंत, माझ्या या स्वप्नासाठी मी माझ्या घराचा, संसाराचा, देशाचा, सर्वस्वाचा त्याग केलाय. आणखी कसला त्याग करू? काय देऊ? तुझे हात. माझे हात? ईसा, ज्या वेळेला ताजमहाल पूर्ण होईल त्यावेळेला तुझे दोन्ही हात छाटण्यात येतील. बोल, आहेस का? बोल. कारण खावंत, कारण ईसा, अर्जुमन बाणूचं स्मारक हे तिच्यासारखं सर्वश्रेष्ठ, एकमेव, अद्वितीय ठरलं पाहिजे. तिच्या पासंगाला उभी राहील अशी इमारत मला या पृथ्वीवर नको आहे. बोल, तुला तुझे हात द्यावे लागतील. आहेस का? बोल. त्यानंतर कैक दिवस ईसा विचार करीत होता. ज्या हातांनी जीविताचं स्वप्न रेखाटावं ते हातच छाटून टाकण्याची कल्पना त्याला सहन होईना. पण त्याला माहीत होतं, जर आपण आपल्या हातांसाठी जिद्द केली तर आपलं हे स्वप्न कधीही सत्यात येणार नाही. अखेर त्याच्या अंतःकरणातील कलावंतानं त्यावर मात केली. पिवळ्या धमण्यांचा एकसाची संगमरवरी दगड राशी राशीने यमुनेच्या तीरावर गोळा व्हायला लागला. जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो, शेकडो शिल्पकार, मजूर, कारागीर गोळा व्हायला लागले. ईसाच्या स्वप्नाचं अमृत प्राशन करून ते निर्जीव पत्थर अमर हास्य करायला लागले. दिवसामागून दिवस जात होते, वर्षामागून वर्ष जात होती. ताजच्या बांधकामाची पायाडं हळूहळू वर चढत होती आणि 22 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर ताजमहाल पूर्ण झाला. वार्धक्यानं जीर्ण झालेल्या बादशाचे पाय ताजच्या सौंदर्यानं नवजीवन घेऊन थरथरत होते. ताजच्या गाभ्यात 2 कबरी होत्या, एक मुमताजची, दुसरी स्वतः शहाजहानसाठी. त्याच्या 4ही भिंतीवर जगाच्या कानाकोपऱ्यातून निवडून आणलेली अमूल्य अशी रत्न जडवलेली होती. सिंहद्वारात येताच लोकांनी शहेनशाह जिंदाबाद म्हणून त्रिवार जय जयकार केला. हजारो, शेकडो कलावंतांचा, मजुरांचा, कारागिरांचा सुवर्ण मुद्रा, हिरे, रत्न, माणकं देऊन सत्कार करण्यात आला. ईसाकडे वळून पाहत बादशाने त्याला आनंदानं विचारलं, उस्ताद ईसा, तुला कोणती देणगी देऊ मी? कोणती किताबात देऊ? बोल, काय हवंय तुला? खावंत, मला आपली देणगी नको, किताबात नको, फक्त माझे हात. नाही, ते आपलं फार पूर्वीच ठरलेलं होतं. आणि जरी तुझे हात छाटले गेले तरी तुला काहीही कमी पडणार नाही. माझ्या दरबारातील सर्वश्रेष्ठ कलावंत म्हणून तुझी आजीव नेमणूक केली आहे. ईसानं दुःखानं मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले होते. त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवीत बादशानं त्याला विचारलं, ईसा, हात छाटले जाण्यापूर्वी सांग, या ताजमहालमध्ये काही कसर तर राहिली नाही ना? साकार झालेल्या स्वप्नाकडे व्यथित नजरेनं पाहत, डोळ्यातील अश्रू पुसत ईसा निग्रहानं बोलला, खावंत, एक छोटीशी कसूर राहिली आहे, तेवढी पूर्ण करण्याची आज्ञा व्हावी. त्याच्या आवाजाला विलक्षण वेगळी धार होती. आणि बादशाची आज्ञा होताच त्याने जवळील हातोडा उचलला, झरझर पायडं चढत वर गेला, घुमटावरील चांदव्याचा आधार घेत नेमका एकाच दगडावर 3 वेळा प्रहार केला. डोळे पुसत खाली पाहिलं, सारा जनसमुदाय बादशाह त्याच्याकडे वर उत्सुकतेने बघत होते. लोकांना वाटलं ईसा आपलं शरीर खाली झोकून देणार, पण त्याने तसं काही केलं नाही. झरझर पायडं उतरत खाली आला, समोरील हातोडा समोरच्या बाजूला ठेवून दिला आणि ज्या हाताने ताजमहालसारखं सौंदर्य रेखाटलं, जीवनाचं स्वप्न साकारलं, त्या हातांचं अखेरचं दर्शन घेऊन खोजासमोरच्या खोडावरती आपले दोन्ही हात टेकवले. खोजाच्या एका घावातच ते दोन्ही हात कोपरापासून तुटून चैतन्यहीन होऊन बाजूला पडले. ईसा थोटा झाला. ताजच्या बांधकामाची पायडं उतरवण्यात आली. पुष्करणीतली कारंजी नाचू लागली. ताजच्या असामान्य सौंदर्याची कीर्ती साऱ्या जगभर पसरू लागली आणि पावसाळा सुरू झाला. घुमटावरच्या फटीतून झिरपणाऱ्या धुरकट पाण्याचे 4 थेंब नेमक्या अर्जुमन बानूच्या कबरीवर पडले. बादशाच्या कानी ही वार्ता गेली. त्याने ताबडतोब ईसाला बोलावून आणलं.
ही बातमी ऐकूनही ईसा शांत होता. शांतपणे म्हणाला, खावन, मीच त्या दिवशी त्या दगडावर 3 वेळा प्रहार करत ताजमध्ये ही अपूर्णता निर्माण केली आहे. तू ही अपूर्णता निर्माण केलीस, का केलंस असं? संतापाने थरथरत बादशाने विचारलं. माफी असावी जहांपणा, पण आपलं अर्जुमन बानूवरचं प्रेम हे स्वार्थी होतं, आंधळं होतं. आपल्या प्रेमाची कीर्ती अजरामर व्हावी याकरता आपण ताजमहाल उभा करायलात, पण आपल्याला सौंदर्याची असूया होती. ताजशिवाय दुसरी कुठलीही सुंदर इमारत या पृथ्वीवर असू नये अशी आपली क्रूर इच्छा होती. पण सौंदर्य हे असूयेच्या धगीत फुलत नाही. कलावंताच्या निरहंकारी अनुनयानंच त्याचा उन्मेष होतो. माझ्या ताजवरचं प्रेम निस्वार्थी होतं, म्हणूनच माझ्या ताजसाठी मी सर्वस्वाचा त्याग केला. ह्याच माझ्या ताजसाठी माझे हातही तोडू दिले आणि ह्याच माझ्या ताजमध्ये मी माझ्या हातांनी अपूर्णता निर्माण केली. ताजमध्ये अपूर्णता? खावन, आज या भूतलावर आपला अधिकार आहे, पण उद्या निसर्गानं आपला सूड घ्यायचं ठरवलं तर आपण काय कराल? वादळी वारे घोंगावत ताजच्या परिसरात पिंगा घालू लागतील. डाकिनींच्या जिबांप्रमाणे विजा या असामान्य सौंदर्याला उद्ध्वस्त करण्यासाठी धावू लागतील, चाटू लागतील. आणि अशा वेळेला काही झालं तर मी काय करू शकेन माझ्या ताजसाठी, माझ्या ह्या तुटलेल्या हातांनी? हात छाटले जाण्यापूर्वी माझ्या मनात ह्या विचाराला मी बेचैन झालो. माझ्याच हातांनी माझ्या ताजला मी गालबोट लावलं. ज्या वेळेला बारिश येईल त्या वेळेला त्याचे 4 थेंब ह्या कबरीवर ठिबकतील, माझे 4 अश्रू या कबरीवर ठिबकतील. आणि कराल निसर्गाला मी सांगेन, तुला शरण आहे मी त्याला विनंती करीन, अरे ह्या कलावंताच्या स्वप्नाला असा धक्का लावू नकोस रे, एवढी भीक खाल मला. आणि वादळ शमून पुन्हा निघून जातं. पुन्हा नव्या जीवनानं समृद्ध होत ताजमहाल जगाला भूषवित राहतो. एवढं बोलून ती व्यक्ती थांबली. बादशाह पराभूत अपराधी भावनेनं मूढ होऊन उभा होता आणि पाऊस कोसळू लागला. इसाचं रक्तबंबा हृदय त्या फटीतून झिरपू लागलं, पाझरू लागलं. यानंतर कैक वर्ष आली आणि गेली, कित्येक वर्ष आली आणि गेली. ज्या वेळेला वादळी वारे घोंगावत ताजच्या परिसरात पिंगा घालू लागतात, ढगांचा गडगडाट होऊ लागतो, विजा कडाडू लागतात, पाऊस कोसळू लागतो, त्या वेळेला इसाचा घाया आत्मा ताजच्या परिसरात पिंगा घालू लागतो आणि दीनवाणेपणाने इसा बोलत राहतो, एवढी भीक घाल मला, एवढी भीक घाल, माझ्या स्वप्नाचं तू रक्षण कर. आणि वादळ शरमून पुन्हा निघून जातं. एवढं बोलून ती व्यक्ती थांबली. शांतपणे गैवरल्या आवाजात मला म्हणाली, पाहिलंस, हा ताजमहाल म्हणजे सम्राट शहाजहान आणि मुमताज यांच्या अलौकिक प्रेमाची साक्ष नव्हे रे, कलावंत इसाच्या कर्तृत्व विसर्जनाचं शोकगीत येते. जा मुसाफिरा, पहाट व्हायला आली आहे, मला देखील आता गेलंच पाहिजे. थांबा, तुम्हाला कशी कळली ही हकीकत? त्या व्यक्तीने माझ्याकडे वळून पाहिलं. काहीही उत्तर न देता झपाझप पावलं टाकत ती निघून गेली. तिला पाठमोरी पाहताना माझ्या अंगाला पुन्हा सरसरून काटा आला. कारण इतक्या वेळानंतर त्या व्यक्तीचे दोन्ही हात प्रथमच झग्याबाहेर आले होते आणि ते दोन्ही हात कोपरापासून थोटे होते. थँक्यू. माझी ही 3री आणि शेवटची कथा, अर्थात माझे गुरु अपू काळे यांची. ही जी कथा आहे ती रानडे कानडे या 2 सख्ख्या भावांची. आता तुम्ही मला म्हणाल, रानडे कानडे 2 सख्खे भाऊ, म्हणजे तुमच्या खानदेशात अशी काही पद्धत आहे का 2 आडनाव पण भाऊ सख्खे? तर त्याचं काय, रानडे म्हणजे रामचंद्र नरहर डेगवेकर आणि कानडे म्हणजे काशीनाथ नरहर डेगवेकर. आता एवढी लांबलचक नावं कशाला घेत बसा, म्हणून रानडे आणि कानडे. यातल्या कानडेपासून सावधान, म्हणजे तो फसवणूक करतो का? अजिबात नाही. पैसे उसने घेऊन बुडवतो का? कधीच नाही. पण हा प्राणी काय करतो, आपल्या आयुष्यातल्या अशा काहीतरी गमती सांगतो आणि आपल्याला वाटतं हे 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 आमच्या या आयुष्यात घडू शकतं. आपण तसं करायला जातो, आपटी खातो. का? हा अनुभव त्याच्या सख्ख्या भावाला रानडेला आला आहे, म्हणून त्याने सुचवलं आहे, कानडेपासून सावधान, त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू नका, तसं करू नका, नाहीतर तोंडावर आपटा. का? त्याची ही गोष्ट मुंबईसारख्या शहरातली. कानडे अंधेरीहून कुलाब्याला जायला निघालेला.
रविवारचा दिवस, त्याच्यात क्रिकेटची मॅच भारत पाकिस्तान. म्हणजे रस्त्यावर गर्दी नाही, बसमध्ये गर्दी नाही, डबल डेकर बस, पण डेकवर फक्त कंडक्टर आणि कानडे. आता अंधेरीहून कुलाब्याला जायचं म्हणजे 2.5-3 तासाचा प्रवास एकट्याने करायला जरा कंटाळा आला. कानड्याने विचार केला की काहीतरी धाडस केल्याशिवाय चांगली कंपनी मिळणार नाही, आणि म्हणून प्रत्येक स्टॉपवर बस थांबली की कानडे खाली डोकून बघायचा, कोणी चांगली कंपनी दिसते का, चांगली कंपनी दिसते का. आणि 2-3 स्टॉप गेल्यावर एका स्टॉपवर एक सुंदर युवती पहिल्याच नंबरवर उभी. कानड्याने अशा टाळ्या वाजवल्या, अहो वर पुष्कळ जागा आहे, वर या. त्या तरुणीने वर पाहिलं, एवढंसं डोकं खिडकीबाहेर दिसतंय, सूर्याची किरणं डोळ्यांवर येत आहेत, त्यामुळे चेहरा नीट दिसत नाही आहे. बरं, ह्या व्यक्तीने आपल्याला बघून वेडेवाकडे आवाज काढले नाही, शिट्ट्या मारल्या नाही, वरती या सांगते, म्हणजे ह्या व्यक्तीने आपल्याला ओळखलं आहे, आपण ओळखलेलं नाही. ती तरुणी साशंक मुद्रेने वर आली. कानड्याने पाय बाजूला केले, तिला खिडकीजवळ बसायला जागा दिली. स्त्री दाक्षिण्य. कंडक्टरनं विचारलं, कुठं जाणार? इलेक्ट्रिक हाऊस. अरे वा, तोवर तुमची सोबत होईल मला. कंडक्टरने तिकीट दिलं. एक स्टॉप जाईस्तोवर कानड्याच्या डोक्यात विचार, हिच्याशी काय बोलावं, काय बोलावं, काय बोलावं. आता समजा इतकी सुंदर तरुणी नुसतीच बसली शेजारी आणि काहीच न बोलता निघून गेली, काही अर्थ नाही. काहीतरी कॉमन टॉपिक शोधला पाहिजे. पण समजा मी हिला विचारलं की भारतीय क्रिकेट विश्वाबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा, आणि ती पटकन म्हणाली, मला नाही इंटरेस्ट, म्हणजे बोंबला. काहीतरी कॉमन टॉपिक शोधला पाहिजे. म्हणून कानड्याने विचारलं, परवा जोशांच्या लग्नात दिसला नाहीत तुम्ही? जोशी? कुठले जोशी? गवतासारखं पसरलेलं आडनाव. अहो, ते 4 जोशी नाही का, त्यांनी एकत्र येऊन एक फर्म काढली आहे, जोशी अँड जोशी अँड जोशी अँड जोशी. हां, ते नानासाहेब जोशी त्यांच्या लेकीच्या लग्नाबद्दल विचारताय का? काय गंमत झाली माहिती आहे का, मला पत्रिका आली, पण आमचा ऑफिस बॉय वेंदळा पत्रिका हरवून टाकली. मग मी विचार केला, जोशांकडचं कुठलंच कार्य आपण चुकवत नाही, आपल्याकडनं चूक झाली आहे ना, त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करूया, लग्नाचं स्थळ वेळ विचारूया, आणि मग सगळी तयारी करून निघूयात. म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. जोशी आहेत का? रजेवर गेलेत. अच्छा, मग जोशी आहेत का? लंडनला गेलेत. मग जोशी आहेत का? मीटिंगमध्ये बसलेत. अच्छा, मग जोशी आहेत का? मीच बोलतोय. मग मी त्यांना सगळी हकीकत सांगितली, माझी झालेली चूक सांगितली, लग्नाचं स्थळ विचारलं, वेळ विचारली, आणि मग सगळी तयारी केली, प्रेझेंट आणलं, पॅकिंग केलं, बॅग भरली. जायला निघाले तर दारात कोण उभं? माझी मावशी. इचलकरंजीची का हो? हा, इचलकरंजीची मावशी. हे इचलकरंजीचे लोक वाटेल तेव्हा येतात, वाटेल तेव्हा जातात. तर काय, मी तिला बोलले बरं का की मी कधी कार्य चुकवलेलं नाही जोशांकडचं, मला जायला हवं. तर म्हणते कशी, एकही कार्य चुकवलं नाही ना, मग हे चुकवायला हरकत नाही. नाही जाता आलं मला, तुम्ही गेला होतात. अरे वा, जोशांकडचं कुठलंच कार्य मला चुकवता येत नाही. माझ्याकडे कसली ना कसली महत्त्वाची जबाबदारी असते. यंदा म्युझिक डिपार्टमेंट होतं माझ्याकडे. काय विशेष? काही नाही हो. बँडवाल्यांनी वरातीत कुठली गाणी वाजवायची, सनईवाल्यांनी पंक्तीत कुठला राग वाजवायचा, अक्षतांच्या वेळेला कुठला राग वाजवायचा, सगळी यादी तयार. ही यादी अशी कोणी तयार करतं का हो? हे नानासाहेब थोडे जास्तच करतात नाही का? नाही हो, पुण्यातल्या मुख्य बँडवाल्यांना सगळं समजावून सांगावं लागतं, नाहीतर मागे वरात चालली आहे आणि ते सनईवाले आळवतात, हाय रे दैवा, काय दावा साधला. आता काही वर्षांनी खरं ठरतं, आधी कशाला जागा करायचं. मग मी आमची ती अटींची यादी घेऊन पुण्यातल्या प्रमुख बँडवाल्यांकडे गेलो. आमच्या अटी म्हटल्यानंतर त्यांच्याही अटी वाढल्या. त्यांनी मला सांगितलं, आमची माणसं जर तुम्हाला सुटापुटात यायला हवी असतील तर 5,000 रुपये तास, सफारीमध्ये यायला हवी असतील तर 4,000 रुपये तास, झब्बा लेंग्यामध्ये यायला हवी असतील तर 2,000 रुपये तास. हे बँडवाले जरा जास्तच करतात नाही का? हे असे कोणी तास ठरवतं का? त्यांची कोणीतरी जिरवली पाहिजे. अहो, मी जिरवली ना. मी त्यांना म्हटलं, कपड्यांची अटच नाही, फुकट वाजवता का? तो बँडवाला मलाच वाजवायला निघालेला. जोशांकडचं कार्य आटोपलं. पुन्हा कानडेला प्रश्न, काय बोलावं काय बोलावं, पण हिला एकदम खुमखुमी आलेली. मग देशपांड्यांचा श्याम पास झाला का हो?
ओ गॉड, देशपांड्यांचा श्याम पास झाला. कसं शक्य आहे? ज्या वर्षी बोर्डाचा 100% निकाल लागेल त्याच वर्षी तो पास होईल. अगं बाई, म्हणजे काय प्रॉब्लेम काय त्याचा? त्याला शिकवलेलं समजत नाही की मुळात कमी बुद्धीचा आहे की तो अभ्यासच करत नाही? काय प्रॉब्लेम काय त्याचा? काही नाही हो. तुम्हाला आठवतं का, आपल्याला लहानपणी एक ताप यायचा मुदतीचा, 7 दिवसात नाही गेला तर 14 दिवसात, 14 दिवसात नाही गेला तर 21 दिवसात. हा ताप त्याला आला आणि त्याच्या मेंदूत गेला. आता त्याला खरंच आठवत कसं नाही किंवा आठवत असल्याचा गैरफायदा तो कसा घेतो तेच समजत नाही. शाळेत जातो ना? हो. एकेका वर्गात 2-2, 3-3 वर्ष. अगं बाई, एकेका वर्गात 2-2, 3-3 वर्ष म्हणजे जास्तच झालं की नाही हो? पण तरी काय हो, गणितासारखा विषय म्हणजे तुम्ही एखादी पद्धत नीट समजावून सांगितली तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शेकडो हजारो उदाहरणं सोडवू शकता, काहीच हरकत नसते. अहो, तुम्ही त्याच्या प्रत्येक विषयाचं माझ्याकडनं जाणून घ्या, कारण त्याचे प्रत्येक सर माझे ओळखीचे आहेत, ते माझे मित्र आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता गणितासारख्या विषयात आपल्याला काय प्रश्न असतो? अ, ब, क हे 3 मजूर आहेत. अमुक अमुक हे काम पूर्ण करायला त्यांना इतका वेळ लागणार आहे. त्या दिवशी अ आला नाही, ब 2 तास उशिरा आला, तर कला हे काम करायला किती वेळ लागेल? याने काय लिहिलं होतं माहिती आहे? पद्धतीप्रमाणे नाही, कल्पनाशक्तीने लिहिलं होतं. लाथा मारून हाकलून द्या, कामचुकार माणसं ठेवता कशाला आमच्या डोक्याला ताप. अगं बाई, कठीण म्हणायचं हां. पण म्हणजे श्यामच्या बाबांचं काय होत असेल काय सांगावं? अहो, त्याचं काय होत असेल त्याची गंमत सांगतो. एकदा संध्याकाळी श्यामच्या बाबांना मी भेटायला गेलो. आता संध्याकाळच्या वेळी मित्र भेटतो, सहज म्हणून गेलो. तर श्यामचे बाबा श्यामचा परवचा घेत होते, पाढेपाठ करून घेत होते. मी सहज त्याला विचारलं, 9 आठे किती? 9 आठे 101. देशपांडे म्हणाले, अरे वा, छान, शाब्बास, व्हेरी गुड. मी देशपांड्यांना बाजूला घेऊन म्हटलं, हो, तो 9 आठे 101 म्हणतो आणि तुम्ही छान छान वावा शाब्बास म्हणताय. मोठ्यानं बोलू नका. 4 दिवसांपूर्वी तो 9 आठे 272 म्हणत होता. हळूहळू हळूहळू 72वर येईल. बापरे, अशी कल्पनाशक्ती असेल तर मग प्रत्येक विषयात तो किती छान पद्धतीने वापरत असेल हो. मराठीचे निबंध तर किती छान लिहित असेल. अहो, प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला सांगू शकतो. मराठीत निबंध होता, आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती 15 ओळी लिहा. किती सुंदर विषय. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, किती सुंदर लिहिता येईल त्यांच्या नेतृत्व गुणांवर, त्यांच्यावर. याने काय लिहिलं होतं? आहा, काय आमचे शिवाजी महाराज, आहा, काय तो त्यांचा जिरेटो, आहा, काय त्यांच्या गळ्यातल्या मोत्यांच्या माळा, काय त्यांची ती तलवार, काय ती सलवार, काय ती ढाल, काय ते चढाव. 15 ओळी संपवल्या. मास्तरांनी असं 0 मार्क दिले आणि लिहिलं, आहा हा, काय ते मार्क. अगं बाई, म्हणजे काही खरंच नाही म्हणायचं हां. पण काय असतो, भाषेचा कसा असतो विषय, तुम्ही व्याकरण चांगलं सोडवलं ना तर पैकीच्या पैकी मार्क पडायला हरकत नसते. अहो, झाड याचं अनेक वचन जंगल होतं. लिंग बदला, राजा मोरावर बसला, याने लिहिलं होतं राणी मोरीवर बसली. आणि हिंदीसारखा विषय, निबंधाचा विषय, मेरी गाय, गोमाता, 10 ओळी लिहायच्या. किती सोपा विषय, प्रत्येक वेळेला येतो तो विषय. मेरी गाय त्याने एका वाक्यात संपवला. गो मेरी माता है, आगे कुछ नहीं आता है. मास्तरसुद्धा बहादर झालेले, ते म्हणाले, बैल मेरा बाप है, मार्क देना पाप है. अगं बाई, मला नाही वाटत देशपांड्याचा श्याम ह्या जन्मात तरी पास होईल म्हणून. पण काय हो, विज्ञानासारखा विषय, तुम्ही प्रयोगशाळेत एखादा प्रयोग चांगला करून दाखवा, तोंडी परीक्षेत चांगली उत्तरं द्या आणि थोडंसं लेखी परीक्षेत चांगली उत्तरं लिहा थोडीफार, तरी पास व्हायला हरकत नसते. अहो, विज्ञानाच्या तोंडी परीक्षेत त्याला विचारलं होतं, उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, चूक की बरोबर? बरोबर आहे, बरोबर आहे. आता कधी नवत कार्ट्याने बरोबर उत्तर दिलं. सरांनी सांगितलं, शाब्बास, उदाहरणासहित सांग. आमची आई चुलीजवळ बसलेली असते. ह्याच मास्तरांनी एकदा काचेच्या भांड्यात एक द्रवपदार्थ आणला आणि खिशातनं 10 रुपयाचं नाणं काढलं आणि सांगितलं की ह्या द्रवपदार्थात मी हे नाणं टाकतो, विरघळेल की विरघळणार नाही? नाही विरघळणार, नाही विरघळणार. शाब्बास, कशावरून? तुम्ही टाकणार नाहीत. अगं बाई,
मला असं वाटतं देशपांड्यांच्या श्यामला चांगल्या शिकवणीची गरज आहे हो. तो ज्या पद्धतीने बोलतोय ना त्याला वास्तवात कोणीतरी आणलं पाहिजे. पण तरीही मला असं वाटतं बरं का, इतिहास भूगोल लंडनमध्ये भूगोलाचा विषय काढला म्हणून सांगतोय. लंडनमध्ये दळणवळणाची साधनं मुबलक असतात. कारणे लिहा. कारण्यामध्ये 2 वाक्यात उत्तरं लिहायची असतात. त्यांनी काय लिहिलं होतं, लंडनमध्ये वळणावर दळणाच्या गिरण्या असल्यामुळे दळणवळणाची साधनं मुबलक आहेत. विज्ञानासारख्या विषयात आता सेमी इंग्लिश आलं आहे, त्याला विचारलं दही बनण्याची प्रक्रिया काय आहे, त्याने इंग्रजीत लिहिलं होतं मिल्क स्लीप इन द नाईट अँड इन द मॉर्निंग बिकम्स टाईट. तुम्ही मला कुठल्याच विषयाचं विचारू नका हो, मला कंटाळा आलेला आहे. आणि देशपांड्यांचे श्याम बोलण्याचा हा जो विषय आहे ना, त्याच्या बाबांची मला खूप दया येते. हो, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण तरी काय हो, म्हणजे बघा संस्कृतसारखा विषय तुम्ही 2-3 भाषांतराचे उतारे नीट सोडवले ना, लिहिले ना, तरी तुम्हाला 35 मार्क मिळायला हरकत नसते. हां, अहो संस्कृतचं भाषांतर तो अर्थाप्रमाणे नाही करत, उच्चाराप्रमाणे करतो. मी नाही समजले. आता बघा, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, असं हे सुभाषित आपण अनेक प्रगती पुस्तकांवर वाचतो, ऐकतो. तमसो मा ज्योतिर्गमय, तुझी आई ज्योतीकडे गेली. मला काही वाटत नाही हां 7 जन्मात देशपांड्यांचा श्याम पास होईल म्हणून. असं म्हणत देशपांड्यांचा श्याम आटोपला. परत एक स्टेशन गेलं. कानडेला प्रश्न पडलेला, हिला आता हिच्याशी काय बोलावं, कुठला विषय काढावा. पण हिला तरतरी आलेली. मंदा भेटली होती कालीकडे. कोण? मंदा कुलकर्णी? काही विचारू नका. काही काही आडनावातच त्यांचं नावामध्येच आहे ना त्यांचं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. हे मंदा काय कुंदा काय असं मंद कुंद वाटतं. मंदाबद्दल मी तुम्हाला असं बोलू देणार नाही. ती माझी मैत्रीण आहे. मंद कुंद वाटतं. काय झालं आहे काय तिला? काही नाही हो, तिचा हा सगळा लहान मेंदू दुखतो. कमाल आहे तुमची. लहान मेंदू म्हणून तुम्ही सगळं डोकं दाखवलं. हां, बायकांचं सगळं डोकं लहान असतं ना. हे बघा, एकतर मंदा माझी मैत्रीण आहे. तुम्ही बायकांवरती काहीतरी कमेंट करतायत, मला अजिबात आवडणार नाही आहे. माझ्या मैत्रिणीबद्दल बोलले तर मला अजिबात चालणार नाही. मला संतापाने बोलता येत नाही तुमच्याशी. तुम्ही प्लीज असल्या कमेंट करू नका. किती रागवता, किती चिडता. मंदा माझी पण मैत्रीण आहे, चेष्टा करत असतो. तुम्ही काही चिडू बिडू नका. काही नाही, आपल्यासारखं डोकं दुखतं म्हणून बसलेली असते. सहज तिला म्हणालो, चल बाई थोडंसं बाहेर फिरायला जाऊ, कोका कोला घेऊ, थोडं फ्रेश वाटेल, बरं वाटेल. पण फिरायला येते, कोका कोला नको. म्हटलं का आवडत नाही का? तर त्यामुळे असं डोक्यात वर जातं. द्रवपदार्थाचा गुणधर्म आहे, रिकाम्या जागेकडे धावतं. तुम्ही ज्या कॉमेंट करतायत ना मला अजिबात आवडत नाही आहे. तिला स्कॅनिंग करायला सांगा ना डोक्याचं. मग नाही, डॉक्टर म्हणालेत व्हॅक्यूमचं स्कॅनिंग होत नाही. तुमच्या या फालतू कमेंटपेक्षा मला जर मंदा भेटली ना तर मी तिला सांगेल होमिओपॅथीची ट्रीटमेंट घे. हां, वाटेल ते सांगा, होमिओपॅथीचं सांगू नका. का? अनुभव घेतल्यासारखं बोलताय. घेतलाय ना, चांगले धडधाकड दिसत आहे. तुम्हाला काय झालं होतं? काही नाही हो, मी रात्री झोपलो ना असा की मला स्वप्न पडायची. स्वप्न तर काय कोणालाही पडतात. नाही हो, माझ्या स्वप्नांची जात वेगळीच होती. मी असं झोपलो ना की रात्री 9 ते 9:30 मला जाहिराती दिसायच्या. हे वापरा, ते वापरा, अमुक करा, तमुक करा. आणि 9:30ला मुख्य स्वप्नाला सुरुवात व्हायची. पुन्हा रात्री 12 ते 12:30 मध्यंतर जाहिराती. आणि एवढंही करून एखादं स्वप्न जाग येण्यापूर्वी संपलं नाही तर उर्वरित भाग उद्या रात्री अशी पाठी यायची. मग मला दिवसभर बेचैनी, पुढं काय होईल. आणि हे तर काहीच नाही. एक स्वप्न जेव्हा मला 13 भागात पडलं, पायलट एपिसोड्स, मग मी घाबरलो. होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी बराच वेळ असं माझ्याकडे निरीक्षण करून पाहिलं आणि विचारलं, नेहमी डावा गुडघा असा उजव्या गुडघ्यावर टाकून बसता का? आता हे काही पार्किंग लॉट आहेत का हो? 1, 3, 5ला हा गुडघा ठेवतो, 2, 4, 6ला तो गुडघा त्याच्यावर ठेवतो. मी म्हटलं मला नाही आठवत हो. बरं, प्रॉब्लेम काय? स्वप्न पडतात हो. त्यांनी लिहून घेतलं, स्वप्न पडतात. बरं, एकदा झोपल्यानंतर तुम्हाला किती वेळानं स्वप्न पडायला सुरुवात होते? 28.5 मिनिटांनी. तुम्ही रेकॉर्ड ठेवलं? हां, म्हणजे स्वप्न पडते असं वाटलं की उठतो, चष्मा घालतो, घड्याळात बघतो, झोपून घेतो.
त्यावर ते डॉक्टर म्हणाले, अशी जागरूकता हवी. बरं, तुम्हाला स्वप्न पालथे झोपल्यावर जास्त पडतात, उताने झोपल्यावर जास्त पडतात, की कुशीवर वळल्यावर जास्त पडतात? कुशीवर वळल्यावर जास्त पडतात. अच्छा, एकदा झोपल्यानंतर कुशीवर तुम्ही किती वेळाने वळता? आता असल्या ह्या प्रश्नांचा मला राग यायला लागला होता. मी सरळ सांगितलं ते शेजारच्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मग त्या डॉक्टरांनी मला साबुदाण्याच्या गोळ्याच्या 3 बाटल्या दिल्या. एक बाटली झोप लागल्यानंतर 10 मिनिटांनी, दुसरी बाटली जाग येण्यापूर्वी 10 मिनिटे, आणि तिसरी बाटली स्वप्न पडतंय असं वाटलं की पटकन उठायचं, तोंडात 4 गोळ्या टाकायच्या, झोपून घ्यायच्या. मग स्वप्न पडणं कमी झालं की नाही? हो, बंदच झालं. आहे की नाही होमिओपॅथीत ताकद? आहे ना. रात्रभर जागा असतो गोळ्या घ्यायच्या म्हणून. एवढं बोलेस्तोवर त्या तरुणीचा स्टॉप आला. ती जायला निघाली, जिन्यापर्यंत आली आणि पुन्हा माघारी आली आणि कानडेला म्हणाली, हे बघा मिस्टर, हे जोशी, देशपांडे, कुलकर्णी ही सगळी नावं बोगस आहेत, फालतू आहेत. मी यातल्या एकालाही ओळखत नाही, मी तुम्हालासुद्धा ओळखत नाही. पण इतक्या लांबचा प्रवास होता, वेळ जायला हवं असं वाटत होतं आणि काही ना काही निमित्त काढून संभाषण रंगवण्याची कला तुमच्यात आहे, पण तुमची आणि माझी ओळख नाही आणि प्रत्येक बाईचा मेंदू लहान असत नाही. ती तरुणी निघून गेली. कानडेने ही गोष्ट आपल्या सख्ख्या भावाला रानडेला सांगितली, पण हा जो काही शेवटचा अँटी क्लायमॅक्स होता ना, तो काही सांगितला नाही. रानडेला वाटलं, हे काय आपल्याही आयुष्यात घडू शकतं, आपणही असं करू शकतो, अशी ओळख वाढवू शकतो. आणि म्हणून एके रविवारी रानडे काहीच कारण नसताना अंधेरीहून कुलाब्याला जायला निघाला. असाच रविवारचा दिवस, क्रिकेटची मॅच, त्यामुळे रस्त्यावर गर्दी नाही, डबल डेकर बसमध्ये गर्दी नाही, डेकवर फक्त कंडक्टर आणि रानडे. आणि मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक स्टॉपवर बस थांबली की रानडे खाली डोकून बघायचा, कोणी चांगली कंपनी दिसते का, कोणी चांगली कंपनी दिसते का, कोणी चांगली कंपनी दिसते का. आणि खरोखर कानडेसारखं भाग्य रानडेच्या ललाटी होतं बरं का. कारण एका स्टॉपवर एक अत्यंत सुंदर युवती उभी. रानडेने असं मनातल्या मनात जय कानडे केलं आणि टाळ्या वाजवल्या. अहो, वर पुष्कळ जागा आहे, वर या. ती तरुणी साशंक मुद्रेने वरती आली. ठरल्याप्रमाणे रानडेने पाय बाजूला केले, तिला खिडकीजवळ बसायला जागा दिली. कंडक्टरनं विचारलं, कुठं जाणार? मला जायचं आहे क्रॉफर्ड मार्केटला. अरे वा, तोवर तुमची सोबत होईल मला. ठरल्याप्रमाणे रानडेने हा दुसरा डायलॉग टाकला. एक स्टॉप गेला, कंडक्टरने तिकीट दिलं. मग आता विषय काय काढायचा हे ठरलेलं होतं, म्हणून रानडेने स्टॉप गेल्याबरोबर विचारलं, परवा जोशांच्या लग्नात दिसला नाहीत तुम्ही? बोंबला. तिनं जे बाहेर बघायला सुरुवात केली, तिचा स्टॉप आल्यावरच डोकं आत घेतलं. ती तरुणी तिचं स्टॉप आल्यावर जायला निघाली आणि ती जे काही बोलली रानडेला, त्याच्यावरून रानडेने आपल्याला सांगितलं आहे, कानडेपासून सावधान, त्याच्या वागण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू नका, तो जे काही बोलतो आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण ती तरुणी जाता जाता रानडेला म्हणाली, हे बघा मिस्टर, एक ट्रिक एकदाच जमते. धन्यवाद. मी कथाकथनामध्ये एवढा गुंगलो होतो की रेल्वेची वेळ झाली की काय असं गंमत वाटायला लागली आणि रेल्वेची कथाकथन सुरू व्हायला नको म्हणून पटकन थोडी गडबड झाली. मॅडम आपण समजून घ्याल हे मला वाटते. त्याचप्रमाणे मॅडमांनी वपूंच्या माध्यमातून, रणजित देसाईंच्या माध्यमातून खरंच खूप सुंदर रीतीने आम्हाला अनुभव दिला. त्यामुळे मॅडमांचा मी आभारी आहे. आणि आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामुळे आपणा सर्वांचा सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. तसेच सर्व प्रायोजक, सहप्रायोजक या सर्वांचा मी आभारी मानतो. तसेच उद्या ठीक 9 वाजता या ठिकाणी डॉक्टर विश्वास येवले पुण्यावरून या ठिकाणी आपल्याला जलयोग हा विषय घेऊन या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपण ठीक 9 वाजता या ठिकाणी उद्या राहावं. धन्यवाद.